हो साहेब, आपलं दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई शहरातील नवीन बसस्थानक या ठिकाणी आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की उद्या दिनांक 20 मे 2025 वार मंगळवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाज वतीने आझाद मैदानावर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि मातंग समाजाच्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि जी बीड जिल्ह्याचे जे भीम आर्मीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत शिवाजीराव डोंगरे, त्याचबरोबर भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रकाशजी भोले, मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत जे भीमचे या ठिकाणी संजय जाधव, पत्रकार आहेत काही या ठिकाणी आहेत। आपण बघूयात कशा प्रकारे यांनी या ठिकाणचे बीड जिल्हा गेवराई तालुक्याच्या वतीने कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि काय मागण्या आहेत, कशा प्रकारे तयारी आपण जाणून घेऊया। भोले साहेब जे आहेत, आपण याला पाठिंबा दिलेला आहे का आणि दिला असेल तर आपण या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत का? हे बघा, सकल मातंग समाज मुंबईला उद्या जमतोय जन आक्रोश मोर्चा। तर त्यांनी आझाद मैदान या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्यांचं एक मातंग समाजाचं एक असं मत आहे की SC मधून वर्गीकरण करून आम्हाला अ ब कडमध्ये आम्हाला अनुसूचित जातीचं आम्हाला आरक्षण वेगळं मिळावं। ठीक आहे, आमची कुठलीही हरकत नाही, त्यांना आरक्षण वेगळं मिळावं, त्यांची मागणी योग्य आहे। मी भीमशक्तीचा तालुका अध्यक्ष या नात्यानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामाजिक न्याय विभागाचा मराठवाड्याचा उपाध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो आणि एक जाहीर पाठिंबा देतो की त्यांचं आंदोलन योग्य आहे, त्या आंदोलनाचा आमचा पाठिंबा आहे आणि राष्ट्रवादीच्या वतीनं आणि भीमशक्तीच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। आपण जाणार आहात का मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का आपण? हां, मोर्चामध्ये सहभागी आम्ही होणार आहोत। रात्रीच्या 9 किंवा 10च्या बसेसने आम्ही जाणार आहोत आणि मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार। या ठिकाणी जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आहेत शिवाजी डोंग। जय भीम, जय भीम। आपण जिल्हाध्यक्ष आहेत, उद्या मातंग समाज वतीने आझाद मैदानावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, आपण याला पाठिंबा दिलेला आहे का? हां, निश्चित पाठिंबा दिलेला आहे। जय भीम आर्मी बीड जिल्ह्याच्या वतीने सकल मातंग समाजाच्या ज्या अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून 2025पर्यंत ते लागू करण्यात यावा यासाठी वेळोवेळी समाजाने तर पाठलाग केलेलाच आहे। त्याच पद्धतीने आम्ही पार्टीच्या वतीने जय भीम आर्मी एक सामाजिक संघटन आहे, नितीन भाऊ मोरे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याचे, आणि त्यांनीच याच्या अगोदरसुद्धा क्रांतिगुरू लवजी साळवे यांचे तैलचित्र विधानसभेत 35 वर्षापूर्वी लावण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांची जी समाजाची जी मागणी आहे ही आरक्षणाचं वर्गीकरणाची, तर ती लवजी साळवे आयोगातले एक भाग आहे आणि त्या भागाचं 50 वर्ष स्वातंत्र्य होऊनसुद्धा ती मागणी हे सरकार पूर्ण करू शकत नाही। म्हणून ह्या सरकारला जय भीम आर्मीच्या वतीने म्हणजे आम्ही इशारा देतोय, संदेश देतोय की येत्या काही दिवसात जर तुम्ही ही समाजाची मागणी पूर्ण नाही करू शकलात तर जय भीम आर्मी रस्त्यावर उतरून तुम्हाला त्याचं उत्तर विचारण्यास सक्षम आहे। आणि म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीने जय भीम आर्मीच्या वतीने बीड जिल्ह्याच्या वतीने मी शिवाजी डोंगरे या आंदोलनास पूर्ण पाठिंबा देत आहे। जय भीम। अध्यक्ष आहेत, जिल्ह्यातून कशा प्रकारे तयारी आता मुंबईला जाण्यासाठी? जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून बसने आपल्याकडं बीड जिल्ह्याची बॅडलेक आहे की सांगूनही त्यांनी रेल्वे सुरू केलेली नाही, म्हणून मिळेल त्या वाहनाने जय भीम आर्मीच्या वतीने खूप लोक गेलेले आहेत, जालन्याहून गेलेले आहेत, औरंगाबादहून गेलेले आहेत। मराठवाड्याचे अध्यक्ष मराठवाड्याचं तुम्हाला व्यवस्थित सगळं डिटेल्स माहिती देते। बीड जिल्ह्याच्या वतीने बसने आणि प्रायव्हेट गाड्या करून बरेच लोक रवाना झालेले आहेत। आम्ही सुद्धा 10 वाजता निघणार आहोत। किती लोकांचं आयोजन झाले आपल्या बीड जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी? बीड जिल्ह्यातून कमीत कमी 1000 तरी लोक निश्चित त्या ठिकाणी असतील, अशा पद्धतीचं नियोजन आहे आमचं। धन्यवाद। तुम्ही बोला। ठिकाणी संपादक आहेत साप्ताहिकचे लोकप्रियचे RK थोरात साहेब, उद्या महाराष्ट्रातील सकल मातंग समाज वतीने आझाद मैदानावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, काय प्रमुख मागण्या आहेत मातंग समाजाच्या? आझाद मैदान मुंबईमध्ये महाराष्ट्रामधून जी काही सकल मातंग समाज जमा होणार आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत की अ ब क ड आणि उपकरीकरण करून घेण्यासाठी त्यांना त्या मैदानामध्ये उतरण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून तिथं मातंग समाज तिथं जमा झालेला आहे। तर त्यासाठी आमच्या वतीने जे काही पत्रकारितेच्या माध्यमातून मी काही त्यांना बातम्या काही हे जी दिलेलं आहे सहकार्य केले, तर ते माझ्या माध्यमातून मी मोलाचं कार्य केले आणि मातंग समाजासाठी गेवराईमधून जे काही बसेस जे काही प्रायव्हेट गाड्या
जी सोडल्यात तर ते ह्याचं कमिटीचं कोण नियोजन केलं आहे आणि काय केलं आहे ते काय मला माहीत नाही. परंतु काय असे काय ऑन दी स्पॉट कार्यकर्ते तिथं जाऊन पोहोचलेले आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे आता डोंगरे साहेबांची काही माहिती दिली 1000 तरी असतील, त्याच्याही पेक्षा माझ्या माहितीप्रमाणे 1000च्या पुढंच कार्यकर्ते. तुम्ही उपस्थित राहणार का कार्यक्रमाला? मी स्वतः उपस्थित राहिलो आहे आणि आता जाणार आहे 10च्या नंतर. मी स्वतः तिथं माईक ऑल इंडिया न्यूज आणि पत्रकार नात्याने मी तिथं त्यांच्यासमोर मी त्यांच्या बाईटसुद्धा घेणार आहे. धन्यवाद. ओके झालं. 20 मे 2025 रोजी जो आझाद मैदानावर सकल मातंग समाज वतीने जो भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाला जे बी आर्मीचे मराठवाड्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जे बी आर्मीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी डोंगरे, त्याचबरोबर भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी भोले, पत्रकार बांधव आणि गेवराई येथील मातंग समाजाच्या वतीने या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उद्या 20 मे 2025 रोजी आझाद मैदानावर भव्य दिव्य असं मातंग समाज वतीने आंदोलनाची तयारी केलेली आहे आणि बीड जिल्ह्यामधून जवळपास 1 ते 2,000 मातंग समाज या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी, सहभागी होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मी मुख्य संपादक हुंबरे बापूसाहेब. धन्यवाद.